आता स्मरण, स्मरण म्हणजे नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा, 4 प्रकारचं स्मरण आहे. आपण नामस्मरण करतो आपण, म्हणजे नामस्मरण एकच स्मरण करतो, पण 4ही प्रकारचं स्मरण झालं पाहिजे. नाम करत करत मूर्ती सुद्धा आठवली पाहिजे चक्रधर प्रभूची, त्याला मूर्ती स्मरण म्हणतात. नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. लीळा म्हणजे ज्या ज्या लीळा स्थानावर ज्या लीळा केलेल्या आहेत चक्रधर प्रभूंनी, त्या लीळा आठवायच्या. आता ज्याला ज्या लीळा माहीत असतील त्या लीळा त्यांनी स्मरण करत करत आठवायच्या. म्हणजे जसं दूध पेणं, दुधामध्ये साखर टाकून पेणं, तसं नुसतं नामस्मरण करणं आणि लीळापूर्वक नामस्मरण करणं याला महत्व आहे. पुन्हा मूर्तीनिष्ठ नामस्मरण करणं, नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. चेष्टा म्हणजे पाषाणासंग करणं, त्या चेष्टा आहे. जड वस्तू संग करणं, त्या चेष्टा आहे, त्याला चेष्टा म्हणायचं. तर हे 4ही प्रकारचं स्मरण सुद्धा आपल्याला आलं पाहिजे, म्हणजे त्याचा सराव आपण केला पाहिजे. त्याचा म्हणजे तसं स्मरण करण्याचा आपण सवय लावली पाहिजे या शरीराला, वाचेला. कारण मूर्ती ही आठवलीच पाहिजे. मूर्ती कशी होती? लंबकर्ण, विशाळ नेत्र, अजान बाहू, आल्लोय श्री चरण सकुमार, अशी श्री चक्रधर प्रभूची मूर्ती होती. श्रीकृष्ण चक्रवर्तीची मूर्ती कशी होती? सौंदर्य लक्षण बर्वे 32 लक्षणी सौंदर्य. चक्रधर स्वामी बर्वे 32 लक्षणे होते, श्रीकृष्ण चक्रवर्ती बर्वे 32 लक्षणे होते. असं स्मरण करताना आठवणं, चिंतन करताना आठवणं, हे मूर्ती स्मरण झालं. आणि चेष्टा म्हणजे जड वस्तू संग करणं, त्या चेष्टा. जसे देवाने बेलापूरला वज्री स्मरणाचा उपयोग करायचा आहे, स्मरण करताना ते आठवायचं आहे. श्रीकृष्ण महाराजांनी काय केलं? आपण श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण करतो, पण त्याचं कार्य आपल्याला आठवलं पाहिजे. त्याचं कार्य, परमेश्वराचं कार्य आपल्याला समजायला पाहिजे, तर ते स्मरण होईल. त्याला मूर्तीनिष्ठ स्मरण म्हणतात. नुसतं नामस्मरण आपण करतो, पण नामस्मरण करता करता चतुर्वी स्मरणाशी आपल्याला जावं लागलं, तेव्हा त्या परमेश्वराच्या जवळ आपण जाऊ. नाही तर आपण नामस्मरण तर करतोच की, नाम वडायचे आहे की नाही. 10 दिवसामध्ये 10 मणी पाडायचे, म्हणजे 1 लक्ष स्मरण करायचं. 10 दिवसामध्ये आपल्याला परंपरा चालत आलेली आहे, आपले वडील करत होते, आपणही करावं, हे ठीक आहे. पण त्याही मध्ये अजून आपण परमेश्वराचं चिंतन, म्हणजे परमेश्वराने काय केलं. जसं एखाद्या मनुष्याचं तुम्हाला गुणांबोधन करायचं असलं तर त्याचं काही तुम्ही नावच घ्याल का? त्या माणसाने माझ्यासाठी काय काय केलं हे आठवावं लागेल की नाही तुम्हाला? तर त्या माणसाला वाटतं काय माझं नाव घ्यायला, काय माझं गुणांबोधन करायला, काय माझी स्तुती करायला, किती मला म्हणजे प्रसन्न करायला. सांगायचं तात्पर्य की तसं परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं, जीवासाठी काय केलं आणि काय करतात परमेश्वर, हे आपल्याला नामस्मरणातून आठवावं. हे त्या चिंतनातून आपल्याला परमेश्वराला आठवावं लागते. तेव्हा तो परमेश्वर आपल्याला म्हणे की हा माझं स्मरण करतो, मीही त्याचं स्मरण करेन, मी त्याचं स्मरण करणार. हेच भगवद्गीतेमध्ये परमेश्वराने सांगितलेलं आहे. म्हणजे मला माझ्या ठिकाणी मन ठेव, माझ्याच ठिकाणी बुद्धी ठेव, माझ्याच ठिकाणी चिंतन ठेव. अनेक प्रपंचांनी व्यवहारामध्ये वागत असताना व्यवहार करा, कर्म करा, धर्म करा आणि प्रपंच करा, पण आपलं बेसिक हे सुटता कामा नये. आपल्याला जे उपदेश देताना गुरुने जे नाम सांगितलं, हे नाम तुम्हाला त्या प्राप्तीपर्यंत नेणारं नाम, हे कारण